तर अजून बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 2 नंबर वर्क्स. त्यातला आपण बघणार आहे एक्सरसाइज नंबर. बघा पेज नंबर 13 वरती. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट इन द फॉलोइंग नंबर्स. काय करायचं आपल्याला की इथे नंबर्स दिलेले आपल्याला, ठीक आहे, त्याच्या खाली आपल्याला दिसते की अंडरलाईन केलेली आहे. आपल्याला त्याची फक्त प्लेस व्हॅल्यू सांगितली. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे. पहिले युनिट प्लेस, ठीक आहे, नंतर टेन्स, 100, 1000, ठीक आहे, नंतर येतो आपला 10,000. ओके, ह्या झालं त्याच्या प्लेस व्हॅल्यूज. आणि याच्यात मध्ये आपल्याला किती डिजिट्स राहतात. युनिट प्लेसमध्ये 1 डिजिट राहतो, टेन्स प्लेसमध्ये 2 डिजिट्स राहतात, 100 मध्ये आपले 3 डिजिट्स राहतात, 1000 मध्ये आपले 4 डिजिट्स राहतात आणि 10,000 मध्ये आपले 5 डिजिट्स राहतात. हे काय झालं तर आपल्याला प्लेस व्हॅल्यू आणि त्याची आपल्या इथे आन्सर्स लिहायचे. ठीक आहे, बघा फर्स्ट आपला नंबर दिलेला आहे 1999. तर आपल्याला इथे दिसतंय की हे टेन्स प्लेस वरती काय तर आपल्याला अंडरलाईन केले आहे. आता आपल्याला माहिती आहे टेन्स प्लेस वरती काय तर फक्त 2 डिजिट्स राहतात. म्हणजे सिम्पली करायला आपल्याला तर इथे दिलं आपल्याला 9 मल्टिप्लाइड करा आपण 10 म्हणजे आपला आन्सर आहे इथे 90. ओके, सेकंड बघा काय दिलंय डिजिट आपल्याला 2345 आणि 2च्या खाली आपल्याला अंडरलाईन दिलेली आहे. म्हणजे काय येणार तर आपला सिम्पली 2 आणि हा 1000 प्लेसला म्हणजे काय येणार तर 1000 ला मल्टिप्लाय म्हणजे आपला आन्सर काय येणार तर 2000 आपला आन्सर येणार आहे इथे. थर्ड बघा काय दिलेलं आहे. थर्ड मध्ये आपल्याला 2000 दिलेलं आहे आणि इथे काय तर 0 आहे. आता 0ची व्हॅल्यू तर आपली 0च राहणार आहे. व्हॅल्यू आपली 0च आहे, त्यात काही चेंजेस होणार नाही. फोर्थ आहे आपला 4835. ओके, मग 8च्या खाली आपल्याला अंडरलाईन दिसत आहे इथे. ओके, आता बघूया किती आहे तर युनिट, टेन्स आणि 100 प्लेस वरती काय तर आपला 8 आले. म्हणजे सिम्पली काय करणार 8 मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे आपला आन्सर येणार इथे 800 आपला आन्सर आहे. त्यानंतर फिफ्थ आहे आपला 3749 आणि 9च्या खाली आपल्याला अंडरलाईन दिसत आहे. आता 9 म्हणजे तर आपला काय तर 1 प्लेसला आहे, युनिट प्लेसला, तर आपला आन्सर काय येणार तर 9च येणार आहे. 6 बघा 27,895. ओके, आधी काउंट करून घेऊया आपण. आधी नंबर काउंट करूया. युनिट, टेन्स, 100, 1000 प्लेस वरती काय आला आपलं 7 आला. म्हणजे सिम्पली काय करणार आपण तर 7 मल्टिप्लाय बाय 1000 इक्वल टू आपला आन्सर येणार आहे 7000. ओके, 7 बघा 7 डिजिट आपला 67,777. ओके, 7च्या खाली अंडरलाईन बघूया आपण आधी. युनिट, टेन्स आणि 100 प्लेस वरती म्हणजे सिम्पली काय 7 मल्टिप्लाय बाय करणार आपण 100. आपला आन्सर येणार आहे 700. 6708. ओके, आणि 5च्या खाली आपल्याला अंडरलाईन दिसत आहे. आधी काउंट करून घ्या. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 म्हणजे सिम्पली काय तर 5 मल्टिप्लाइड बाय 10,000. ओके, तर आपला आन्सर किती येणार तर 50,000 आपला आन्सर येणार आहे. बघा अंडरलाईन कुठे आहे आपल्याला 0 दिलेली आहे म्हणजे आपला आन्सर सुद्धा 0च येणार आहे. ब्रेकअप ऑफ अ नंबर म्हणजे आपल्याला काय करायचं इथे तर इथे आपल्याला डिजिट्स दिलेले आहेत. आपल्याला फक्त त्याचे युनिट प्लेस लिहायचे म्हणजे फक्त आपल्याला स्पेलिंग्स लिहायचे युनिट प्लेस मधले किंवा ते अरेंज करायचे नंबर आपल्याला. ठीक आहे, जसं की युनिट, टेन्स, 100, 1000. ठीक आहे, अशा प्रमाणे. आता फर्स्ट डिजिट दिलं आपल्याला की 679. ओके, तर काय येणार 6 आपला 100 प्लेस वरती आहे, 7 आपला टेन्स प्लेस वरती आहे आणि 9 आपला. मग आता आधी आपण काय लिहिलंय तर 6 आपला 100 प्लेस वरती बरोबर दिलेला आहे, 7 आपला टेन्स प्लेस वरती आहे आणि 9 आपला युनिट प्लेस वरती आहे. आता याला लिहिण्याच्या 2 किंवा 3 पद्धती आहेत. आपण रीड कसं करू. ठीक आहे, काय फर्स्ट घेतले आपण 67 टेन्स मध्ये घेतलाय आणि 9 आपला युनिट प्लेसला घेतलाय. ओके, नंतर 600 आणि 79 युनिट असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सेकंड आहे आपला 863. ओके, 800 6 टेन्स 3 युनिट प्लेसला आहे, बरोबर आहे. आता आपण काय घेणार तर 86 हा युनिट टेन्स प्लेसला घेतलाय, 86 घेतला आपण टेन्स प्लेसला आणि लास्टला आपला 3 आपला युनिट प्लेसला आहे. त्यानंतर घेतला आपण 863 युनिट असं घेतलेलं आहे. थर्ड बघा 6745 6704 टेन्स आणि 5 आपला युनिट प्लेसला. रेड कसं करू आपण
674 टेन्स आणि 5 आपला युनिट प्लेसला. 6745 युनिट्स. 6740 9856 9805 टेन्स आणि 6 आपला युनिट प्लेसला. रेट कसं करू आपण याला तर 985 टेन्स 6 युनिट्स. ओके, नंतर 9856 युनिट असे म्हणू शकतो किंवा 9856 युनिट असे म्हणू शकतो. फिफ्थ आहे आपला 1027. 1002 आहे टेन्स प्लेसला, 7 आहे युनिट प्लेसला. मग रेट कसं करू शकतो 102 टेन्स 7 युनिट्स बरोबर. नंतर 1027 युनिट्स किंवा 1027 युनिट्स असं सुद्धा रेट करू शकतो.